अघोरी प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतो इथं वाळव्यात पण दिसतो. निवडणुकीत तर घसरला आहे. विशेषतः तुमच्या मतदारसंघात खूप अशा प्रकारे माझ्या मागे बरेच लागलेले आहेत, त्यामुळे ते अपुरे पडतात म्हणून अधिकची मदत मिळवण्याचा प्रयत्न काही लोकांचा चालू आहे. सगळ्यात बाद प्रकार म्हणजे बापूंच्या ह्याच्यावर सुद्धा त्यांनी असं केलेलं आहे. केलं दुर्दैवी आहे, पण मध्ये बापूंच्या बद्दल अपशब्द वापरण्यात आले. आज माझी खात्री आहे सांगली जिल्ह्यातली जनता, वाळवे तालुक्यातली जनता त्याला उत्तर देईल. झेडपीला म्हणजे या ठिकाणी भाजप म्हणते की चंद्रकांत पाटील म्हणते की 34पेक्षा अधिक जागा त्यांच्या येतील आणि सत्ता येईल. चंद्रकांत पाटलांनी दावा केला आमच्या येतील. पूर्ण जिल्हा भाजपच्या जागा असं त्यांनी म्हणतात. दादांना कमी माहिती जिल्ह्यातले नेते देतात असा माझा अंदाज आहे, त्यामुळं आता निकाल तर परवाच आहे, कळेल आपल्या सगळ्यांना. राज्यात काय चित्र दिसेल पहिल्या टप्प्यातलं असं आहे? नाही, मी सांगली जिल्हा सोडून दुसरीकडे कुठं गेलेलो नाही, पण 12 जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर असेल, पुणे जिल्हा परिषद असेल, अनेक ठिकाणी आम्ही अजित पवारांच्या पक्षाशी देखील आघाडी केलेली आहे. बरेच आमचे कार्यकर्ते घड्याळावर देखील उभे आहेत आणि पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात मला वाटतं की चांगले रिझल्ट लागतील अशी अपेक्षा आहे. सध्या जे का सुनेत्रा